पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान दुर्घटनास्थळावर जाऊन पाहणी केली आहे। या दुर्घटनेसंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून देखील मोदींनी माहिती घेतली। अपघातात बचावलेल्या नागरिकांची पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमधील शासकीय रुग्णालयात जाऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी मोदींकडून विमान दुर्घटनेतील जखमींची विचारपूस देखील केलेली आहे। विमान दुर्घटनेतील सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए चाचणी सुरू करण्यात आलेली आहे। यासाठी मृतांच्या नातेवाईकांचे डीएनए मॅच झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात येणार आहे। डीएनए टेस्ट करून विमान दुर्घटनेतील मृतांची ओळख पटवली जाणार आहे। याशिवाय फॉरेन्सिक डेंटल आयडेंटिफिकेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। या प्रक्रियेमध्ये दातांचे नमुने घेतले जातात। यामुळे मृतांची ओळख पटवण्यास मदत होईल। अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झालाय। 265 जणांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला असल्याचं एअर इंडिया प्रशासनानं सांगितलं। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। तर अजूनही 20 जण बेपत्ता असल्यानं शर्थीच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं। या अपघातात 20 निवासी डॉक्टरांचा मृत्यू झालाय। मेसमध्ये जेवणासाठी डॉक्टर पोहोचले होते आणि यावेळी हा अपघात झाला। अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये बनासकांठा जिल्ह्यातील 4 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पालनपूरमध्ये राहणारे रमेश ठक्कर आणि लाभूबेन ठक्कर कौटुंबिक कारणासाठी लंडनला निघाले होते। त्याचबरोबर धानेरा येथील कमलेश चौधरी आणि धापूबेन चौधरी यांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झालाय। 4 महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं। धापूबेन आणि कमलेश यांचा विमानतळावर जातानाचा व्हिडिओ समोर आलाय। एअर इंडियाचं विमान रुग्णालयाच्या हॉस्टेलच्या इमारतीवर जाऊन धडकलं। या अपघातात हॉस्टेलमधील मेसमध्ये काम करणाऱ्यांचा मृत्यू झालाय। डॉक्टरांसाठी जेवण बनवणाऱ्या एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झालाय। रवी ठाकोर यांनी आपल्या आईला या अपघातात गमावलं। रवी ठाकोर डबे पोहोचवण्यासाठी गेल्यामुळे ते थोडक्यात बचावले। अपघात झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे। एनएसजीनं ढिगाऱ्याखालून ब्लॅक बॉक्स हस्तगत केलाय। त्यामुळे आता तपासातून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार आहे। अहमदाबाद इथे झालेल्या विमान दुर्घटनेवर रिलायन्स उद्योग समूहाकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात आलंय। रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी या अपघातावर दुःख व्यक्त केलंय। या संकटसमयी संपूर्ण रिलायन्स उद्योग समूह सरकारसोबत आहे। मदत आणि बचाव कार्यात सर्वतोपरी मदत रिलायन्स उद्योग समूहाकडून देण्यात येईल। मृतांना श्रद्धांजली देत पीडित कुटुंबांना या दुःखातून सावरण्यास मदत मिळो अशी प्रार्थना देखील रिलायन्स उद्योग समूहाकडून करण्यात आली। 250च्या वर अपघातात नागरिकांचा मृत्यू झाला। यात प्रवाशांसह काही डॉक्टर विद्यार्थ्यांचाही समावेश आहे। त्यामुळे या घटनेची चौकशी झालीच पाहिजे। ब्लॅक बॉक्स उघडल्यावर या घटनेची सत्यता समोर येईलच अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली। अहमदाबाद इथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीची 27 वर्षीय रोशनी सोनखरे हिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती। बदलापूरच्या दीपक पाठकचा विमान अपघातात मृत्यू झालाय। दीपक पाठक हे एअर इंडियाचे क्रू मेंबर होते। या अपघातात त्यांचाही मृत्यू झालाय। विमान दुर्घटनेची माहिती मिळताच दीपक यांच्या बदलापुरातील घरी त्यांच्या मित्रपरिवारानं गर्दी केली आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पनवेलच्या मैथिली मोरेश्वर पाटीलचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 11 जून रोजी मैथिली कुटुंबासोबतच होती। तिनं कुटुंबासोबत जेवण केलं आणि कर्तव्यावर रवाना झाली। काल सकाळी 11 वाजता तिनं कुटुंबासोबत अखेरचा संपर्क केला होता अशी माहिती समोर येते। आग्राचे नीरज लवानिया पत्नी अपर्णासोबत विमानातून प्रवास करत होते। नीरज वडोदऱ्यातील एका खासगी कंपनीमध्ये काम करायचे। लंडनला फिरण्यासाठी ते आपल्या पत्नीसोबत निघाले होते, पण लंडनला पोहोचण्यापूर्वी सगळं उद्ध्वस्त झालं। घरी ही बातमी पोहोचताच शोककळा पसरली। विमान दुर्घटनेतील राजस्थानच्या खुशबूची कहाणी अधिकच वेदनादायी आहे। 5 महिन्यांपूर्वीच खुशबूचं लग्न झालं होतं। आता ती आपल्या पतीकडे लंडनला जाणार होती। विमानतळावर सोडण्यासाठी खुशबूचं संपूर्ण कुटुंब तिच्यासोबत होतं। संपूर्ण कुटुंब आनंदात होतं। मुलीच्या सुखी संसारासाठी कुटुंबीय समाधानी होते। मात्र कुटुंबियांनी आपल्या मुलीला विमानतळावर दिलेला निरोप अखेरचा ठरलाय। खुशबूचा संसार सुरू होण्यापूर्वीच संपला। गुजरातच्या संपूर्ण आनंद जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। खंबातपासून ते तारापूर भरोडापर्यंत या परिसरातील एकूण 33 प्रवासी या विमानामध्ये प्रवास करत होते। दुर्घटनेनंतर एकही व्यक्ती वाचू शकलेला नाहीये, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात दुःख पसरलं।
अपघातग्रस्त विमानामध्ये भोगीलाल परमार हे देखील आपल्या पत्नीसोबत प्रवास करत होते. ते आपल्या मुलाला आणि सुनेला लंडनला भेटायला निघाले होते. निघण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर विमानतळावरील फोटो देखील शेअर केलेत. त्यांच्या पत्नीनं उड्डाणापूर्वीचा व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ विमानतळावरील प्रवासी दिसून येत आहेत, ज्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. अहमदाबादच्या विमान दुर्घटनेमध्ये एक हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. राजस्थानच्या बांसवाडमधील डॉक्टर प्रतीक जोशी यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. लंडनमध्ये स्थायिक होण्यासाठी हे कुटुंब रवाना झालं, मात्र काही क्षणातच होत्याचं नव्हतं होऊन स्वप्नांचा चुराडा झाला. विमानात बसल्यानंतर या कुटुंबानं सेल्फी घेतला होता. या सेल्फीतील त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही आणि संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं. अहमदाबाद विमान अपघातातून विश्वास कुमार रमेश हा एकमेव व्यक्ती बचावलेला आहे, मात्र त्याचा भाऊ अजय कुमार विश्वास याच विमानातून प्रवास करत होता. अजयचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. दोन्ही भावांचं कुटुंब लंडनमध्ये राहतं. अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला मानसिक धक्का बसल्यानं त्याला आता विमानातही बसण्याची भीती वाटते. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. या अपघातामागचं मोठं कारण समोर आलंय. विमानाच्या इंजिनाला इंधन पुरवठा झाला नसल्याची सूत्रांची माहिती आहे. इंधन पुरवठा न झाल्यानं दोन्ही इंजिन फेल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पायलटचं विमानावरचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अहमदाबाद इथल्या विमान अपघातामध्ये चिपळूणमधील धामेली गावची कन्या अपर्णा महाडिक हिचा देखील मृत्यू झालाय. यामुळे धामेली गावावर शोककळा पसरली आहे. अपर्णा ही मूळची चिपळूणमधील धामेली गावची रहिवासी असून तिचं सासर मंडणगडमध्ये होतं. अपर्णा यांचे पती सुद्धा एअर इंडियामध्ये आहेत. अहमदाबाद विमान दुर्घटनेत गुजरातच्या अरवली जिल्ह्यातील 3 महिलांचा मृत्यू झालाय. नुसरत जहाँ, जयश्री पटेल आणि कैलाशबेन पटेल या 3 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. जयश्री पटेल हिचा याच वर्षी 19 जानेवारीला विवाह झाला होता. लंडनमध्ये राहणाऱ्या पतीकडे ती जात होती, मात्र पतीशी भेट होण्यापूर्वीच काळानं घाला घातला. कैलाशबेन पटेल या सुद्धा आपल्या मुलाला भेटायला निघाल्या होत्या, मात्र त्यांची आता मुलासोबत कधीच भेट होणार नाहीये. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोदींच्या विविध विकास कामांचा आलेख मांडलाय. 11 वर्षात मोदींनी संरक्षण, आर्थिक, आरोग्य, शिक्षण आणि इतर सर्वच क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आलेख पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडला. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप करताना जातीवाचक उल्लेख केल्यानं जलील यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार नाही, तर महामंडळाच्या जागा भाडेतत्वावर देत उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणार, अशी स्पष्टोक्ती प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तर अर्धवट स्थानकाचं उद्घाटन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांच्या चौकशीचेही आदेश दिले. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 6वा दिवस आहे. बच्चू कडूंची प्रकृती खालावलेली आहे, मात्र तरीही त्यांनी सलाईन घेण्यास नकार दिलाय. तर आज संध्याकाळी अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये भेट देणार आहेत. बच्चू कडूंच्या समर्थनार्थ मानोरा शहराजवळील महावितरणाचं वीज उपकेंद्र कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. टायर पेटवत सरकारनं आंदोलनाची दखल घेण्याची मागणी केलेली आहे. बच्चू कडूंच्या समर्थनार्थ अमरावती परतवाडा मार्गावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. जामखेडमध्ये प्रहारच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देत आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी शर्ट काढून सरकारविरोधात निदर्शनं केली, तर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.